सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातील तब्बल 11 जागांच्या बळावरती भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या ज्या पॅनलची सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा ते यशस्वी ठरलेत। ग्रामपंचायत मतदारसंघात सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 3 जागा जिंकून प्रथमच बाजार समितीमध्ये खातं उघडले। मात्र सत्ता मिळवण्यात देशमुखांना पुन्हा एकदा अपयश आले। माने, कल्याण शेट्टी, हसापुरे हे पॅनलनं सहकारी संस्थांमधील 11 ग्रामपंचायतमधील 1 आणि हमाल तोलार मतदारसंघामधील 1 अशा 13 जागा जिंकत विजय मिळवलाय। विरोधी सुभाष देशमुख गटाला 3 जागांवरती समाधान मानावं लागले। व्यापार मतदारसंघामधून 2 अपक्ष उमेदवार निवडून आलेत। मागील 2017च्या निवडणुकांमध्येही सुभाष देशमुख हे विरोधातच होते। त्यांच्या विरोधात भाजपचे विजयकुमार देशमुख, दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांचं पॅनल होतं। मागील निवडणुकीमध्ये देशमुख, दिलीप माने आणि साठेंच्या पॅनलनं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या। सुभाष देशमुख यांच्या पॅनलला एकही जागा मिळालेली नव्हती। यावेळी मात्र त्यांनी ग्रामपंचायत मतदारसंघामधील 3 जागा जिंकून बाजार समितीमध्ये एंट्री केली। आमदार दत्ता, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवधारे यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवली। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र काँग्रेससोबतची युती मान्य नसल्याचं सांगून सोलापूर बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे त्यांनी दंड थोपटले होते। सोसायटी मतदारसंघ हा दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचा बालेकिल्ला मानला जातो। या बालेकिल्ल्याच्या जोरावरच ही जोडणी आतापर्यंत बाजार समितीमध्ये बाजी मारत आली। यावेळी पुन्हा तेच झाले। सहकारी संस्था मतदारसंघामधून कल्याण शेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनलचे सर्वच 11 उमेदवार निवडून आले। त्यांनी विरोधकांना सरासरी एवढ्या 800 मतांच्या फरकाने मात केली। सोसायटी मतदारसंघामधून विरोधी सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या उमेदवारांना 3 आकडी संख्या ही गाठता आलेली नाही। त्यामुळे बाजार समितीला दंड थोपटणाऱ्या देशमुखांना सहकारी संस्था मतदारसंघामधून मात देण्याची कला माने यांनी आत्मसात केलेली आहे।